चांगली झाली का भाजी? उंडे वगैरे आणि चपाती. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात मित्रांनो लिफ्ट बंदमध्ये आहे, कारण आपण आलोय आता आपल्या हॉस्पिटलच्या साईडवरती. इथं येण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, इथलं जे वरचं स्ट्रक्चर आहे ना ते कटिंगचं काम चालू आहे. आता मीच त्याला कट करून परत नवीन बनवायचं आहे. ओके मित्रांनो, मी आता चाललोय घरी जेवण करायला साईडवरनं. वालाचे दाणे मित्रांनो, वालाचे दाणे. तर मित्रांनो मी आता परत साईडवर आलोय आपल्या. ओके मित्रांनो, साईडचं काम जवळपास संपलं आता आणि मी चाललो घरी. तर मित्रांनो मी आता आलोय किचनमध्ये, दुसरं काहीतरी खातोय. आणि आज मित्रांनो काका बनवत आहे स्वयंपाक. काय करताय? तुरीचे दाणे आणि वांग लावून लाईन तुरीचे दाणे. तुरीचे दाणे कुठे? ओके. तुरीचे दाणे आणि वांग. तुरीचे दाणे ना वांग्याची भाजी मित्रांनो आज आमच्याकडे. लावण लाई शेंगदाणे लावून. तर मित्रांनो हे बघा आता भाजी उकडते अजून, म्हणजे टाकली आता पाणी वगैरे मसाले वगैरे सगळे तिच्यात. हे वांगे वरती येऊन गेले आणि तुरीचे दाणे खाली बसले. नाही जाऊ होईन तेव्हा दाखवेल. मला आता येऊन डायरेक्ट आडी छलांग मारली डायरेक्ट. मी असं उचकाला धरले दोघी पाय त्यांना माहित आहे बाबा माशा. मस्त झाली. अशी झाली मित्रांनो भाजी. दिसते. अरे अंधार पडतोय ना रे बोळा तरी आता दिसते ना याला भाजी. यस, गावची एक नंबर भाजी. गावची भाजी आहे डायरेक्ट. हे काय आहे ना ते नाही चहा बी होते. काळा आहे पप्पाचा. अच्छा, पप्पाचा काळा. ओके ठीक आहे. पप्पू, नितीन, निलेश, आजी और मैं. बस हो गया. नाही आजचा पुरा स्वयंपाकच मित्रांनो काका करताय. हे बघा या चपात्या बीच करण्या चालू आहे. उंडे वगैरे आणि चपाती. जमले की नाही? एकदम फर्स्ट क्लास. ठीक आहे. पलटा दाखवून घ्या म्हणा. बढिया चपाती. स्वयंपाक जो आहे 5 स्टार हॉटेलमध्ये मग कोण करता? आम्हीच करता. आमच्या मेसमध्ये आम्ही सगळे करता. माझ्या आधीची कुक नसला ना त्या त्याची आम्ही सगळे मिळून करता. मग कोणी चपात्या करतो, कोणी पण आपल्या गावाकडच्या चपात्या नसतात त्या एवढ्या छोट्या छोट्या चपात्या असतात. बिहारच्या हॉटेलमधल्या चपात्या. हे चपाती नाही आहे, त्या चपात्या तुम्ही 8-10 खासाल. हे चपाती फक्त 2 आहे बस. म्हणून ह्या चपात्या करतो आम्ही एवढ्या आपल्या गावाकडच्या. म्हणजे काकू करते म्हणून एवढ्याला करतो मी. नंतर मी येले बारीक माझ्या याच्या करता मेसच्या एकदम फसकला झाल्या असत्या. आतापर्यंत सगळं स्वयंपाक संपून गेला असता लगेच. मेसचं जर जेवण बनवलं असतं मी नंतर माहिती आहे एकदम फटक्यामध्ये. यस. आता आजीने म्हणा आरामशीर बस, आता तुला आम्ही स्वयंपाक देऊ म्हणा, तू काय कोणाची आठवण नको करू म्हणा. बघितला शाबास. कोणाला सांगून काम करता तुम्ही स्वयंपाक करायचा आयडिया असेल तर माझ्याकडे या. मस्त
शिकून घ्यावं लागतं. भाऊ तुम्हाला काय आहे, आम्ही बाई चंदीगड इकडे जातात सगळ्यात दूर आम्हाला पूर्ण करणं पडते माहिती आहे. स्वतः स्वयंपाक करता आम्ही सगळे लोक. कोणी भाजी काटते, कोणी काय काटते, कोणी प्याज कुटते, काही काटते, सगळं मिळून करतो. मला इथं आत्ता मस्त झाली भाजी चटणी बस. याने म्हणता असं, हे म्हणता म्हणजे माझ्या भाभीने शिकवलं आता हे असं असं करायचं. ठीक की ते असे तुम्हाला त्रिकोणी जमते ना, तुमच्या मेच्चारून जमा हे करा. मग मी नाही केली असं, कारण मग भाभीने मला करून दाखवली अशी. म्हटलं आम्हाला भाजी येत नाही, चपात्या तुमच्या मेच्च्या म्हणे असं करा. त्यामुळे मोठ्या मोठ्या लोक नाव ठेवतील, तुम्हाला लहान लहान केले माहिती आहे. अशी गोल येते चटणी पण ठीक आहे. म्हणजे गोल उंडा जर बनवला ना तर अशी गोल येते. बाकी असा त्रिकोणी जर बोलवला ना मग ते गोल येणार आणि तुला पण दिलेली मेहनत करणी पडेल. पण अशी म्हणजे लाटण फिरवायची गरज नाही. तो डायरेक्ट असं फिरून म्हणजे बार बार उचलायची गरज नाही पडणार. आणि त्याच्यानं गालगर गरगर 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 असं फिरून लगेच होऊन जाते. ठीक आहे, झाली ना गोल. असं म्हणजे नवीन पोरी आता करते ना, शिकतील तशा. काय ना मामा काय आलं तुला? झालं 2 मिनिट थांब. मामा बी आता रडायला लागला, त्याला भूक लागली. किती वाजे पाहत रे एवढ्या लवकर? 8. काय रे मामा अजून बरे 8 वाजले ना? एवढ्या लवकर भूक लागली का तुला डेमऱ्या? 8 वाजले. हा मग एवढ्या लवकर भेटते का म्हणा भाऊ भाकर? थांब म्हणा. झालं आता आपलं एवढं थोडं राहिल्या. 3 पोळ्या राहिल्या. आता 3 पोळ्या झाल्या की संपल्या काम आजीचं. तर मित्रांनो आता काकांचा स्वयंपाक बनून झालेला आहे पूर्ण. हे बघा ह्यात झाल्या चपात्या, हा इथं भात आणि हे आहे भाजी. बस आता जेवण करू थोड्या वेळानं मित्रांनो. ओके मित्रांनो, आता आम्ही करतोय जेवण. हे बघा भाजी मस्त झाली. या चपात्या कशी काय झाली भाजी काका? काय रे कशी काय झाली? दोघे जण आहे हो. हा चांगली झाली का भाजी? मिरच्या कितीशा घेतल्या? चला मी टेस्ट करतो मित्रांनो कसं झालं. सगळा स्वयंपाक काकांनी केला मित्रांनो. बोलतोय म्हणजे काय झालं काय नाही. बढिया बढिया एकदम बढिया एकदम 10पैकी 10. तर मित्रांनो मी आता माझ्या रूममध्ये आलो आहे आणि आजच्या ब्लॉगला इथंच एंड करतो मी मित्रांनो आज काकाने 1 नंबर स्वयंपाक केला. लय भारी भाजी बनली होती मित्रांनो. तर चला मग तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.